नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. दूधपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता खराब, भाविकांची गैरसोय, प्रशासनावर प्रश्न. रस्त्यालगत अडथळ्यांमुळे वाहतुकीचा त्रास. लोटे येथे मोकाट जनावरांचा वावर, महामार्गावरील वाहतुकीला अडथळा, जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. कर्जत शहरातील सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता. कर्जतमधील 2 उड्डाणपुलांना मंजुरी. आणि रत्नागिरीत मासेमारी हंगामाला फटका, सवलतीच्या डिझेलचा पुरवठा बंद, निर्बंध हटवण्याची मच्छीमारांची मागणी. पाहूया सविस्तर वृत्त. राजापूर वासियांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीदेव दूधपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाल्यानं भाविक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. सध्या श्रावण महिना सुरू असल्यानं मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असून कोकणासह महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक मंदिरात येत आहेत. मात्र रस्त्याची दुरावस्था, रस्त्यालगतची कथित अनधिकृत बांधकामे आणि ठेवण्यात आलेले मातीचे ढिगारे यामुळे वाहन चालक आणि भाविकांची गैरसोय होत आहे. काही ठिकाणी संरक्षक कठडे आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका देखील निर्माण झालाय. त्यामुळे प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, रस्त्यालगतचे अडथळे दूर करावे आणि आवश्यक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करावी अशी मागणी भाविक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर खेड ते चिपळूण दरम्यान लोटे तलारी फाटा येथे मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. रस्त्यावरच मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्यानं वाहन चालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. या जनावरांनी रस्त्याच्या अर्ध्याहून अधिक भागावर कब्जा केल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताची शक्यताही वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरे वाहन चालकांच्या उशिरा लक्षात आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तातडीने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा आणि महामार्गावरील वाहतूक सुरक्षित करावी अशी मागणी वाहन चालकांकडून करण्यात येते. रत्नागिरीच्या समुद्रात मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाला असतानाच मच्छीमारांसमोर डिझेलचे मोठे संकट उभे राहिले आहे. बोटी समुद्रात उतरण्यासाठी सज्ज असल्या तरी डिझेलवरील निर्बंधांमुळे मासेमारीला अडथळा निर्माण झालाय. मच्छीमार सोसायट्यांना सवलतीच्या दरात मिळणारा डिझेल पुरवठा बंद असल्याने आता कमर्शियल दरानं डिझेल खरेदी करण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीच्या काळात लादण्यात आलेले डिझेलवरील निर्बंध हटवावेत अशी मागणी मच्छीमारांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून केली जाते. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही निर्बंध कायम असल्यानं मच्छीमारांमध्ये नाराजी आहे. महागड्या डिझेलमुळे मासेमारीचा खर्च वाढला असून हंगामाच्या सुरुवातीलाच मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले. त्यामुळे सरकारने तातडीने डिझेलवरील निर्बंध हटवून मच्छीमारांना सवलतीच्या दरात डिझेल पुरवठा पूर्ववत करावा अशी जोरदार मागणी करण्यात येते. जे आमच्यावर मोठे जे संकट आलेले आहेत ते म्हणजे मेन डिझेलचा. सरकारकडे आम्ही आता ह्या 2 महिने दररोज पाठपुरावा करून जे आम्हाला बल्कमध्ये टाकलेलं आहे ते रिटेलमध्ये टाकावं अशी आम्ही केंद्र सरकारकडे पण मागणी केली. माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केलेली आहे, परंतु त्याचा एकही काय आम्हाला निर्णय झालेला नाही. म्हणून आम्ही सरकारला सांगतो वारंवार की मच्छीमारांकडे काही लक्ष देणार की दुर्लक्ष करणार तेही सांगा. कारण मच्छीमार हा मेटाकुटीला दिलेला आहे. कारण गेल्या मार्चमध्ये पण 6 महिने मच्छीमार बिना डिझेलने वंचित राहून टोटल धंदा बंद होता. आता परत परिस्थिती आता तीच आलेली आहे. म्हणून सरकारला विनंती करतो की आम्हाला जे कृषी दर्जा दिला आहे तो कशासाठी दिलेला त्याचे स्पष्टीकरण करावा. नाहीतर मच्छीमार आता आंदोलनावर उठणार आणि मच्छीमार आंदोलन छेडणार तरच आम्ही गप्प बसणार. नाहीतर मग मच्छीमारांना काहीतरी आम्हाला दिलासा द्या आणि जे डिझेल आहे ते आम्हाला रिटेलमध्ये करावं अशी आम्ही सरकारकडे मागणी करतो. युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकार आणि केंद्र सरकारने जी परिस्थिती ओढावली मच्छीमारांपर्यंत त्या अद्यापपर्यंतचा निवारा निघालेला नाही. बल्क कंझ्युमरमध्ये टाकलेल्या मच्छीमारांना आम्ही रिटर्नमध्ये मागणी केली आहे, तरी पण अजूनसुद्धा त्याची मागणीची पूर्तता झालेली नाही. तसेच आज रोजी 15 ऑगस्ट ही बंदी कालावधी उठलेली आहे, परंतु आमच्याकडे प्रश्न निर्माण झाला आहे की डिझेल अभावी आपण मच्छीमार धंदा कसा करावा. कारण डिझेल नसल्या कारणाने स्वस्तवाल्यांना विचारल्यानंतर अजूनपर्यंत कंपनी ज्या आहेत त्या डिझेल द्यायला स्वस्ताला तयार नाही. मग संस्था डिझेल देणार कधी आणि आम्ही डिझेल भरून धंदा व्यवसाय सुरू कधी करणार.
हा आमच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न निवारण करून केंद्र सरकारने राज्य सरकारने लवकर निवारण करून मच्छीमारांच्या जीवन मरणाचा प्रश्न सोडवावा हीच आमच्याकडून विनंती आहे. रायगडच्या कर्जत शहरातील सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. कर्जत, चारफाटा आणि गुंडगे अकुर्ले परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी 2 उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही पुलांसाठी एकूण 179 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून प्रत्येक पुलाची रुंदी सुमारे 650 मीटर असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत कर्जतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मांडला. महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या कामांना मंजुरी मिळाली. सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आल्यानं सुधाकर घारे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. बैठकीला कर्जतच्या नगराध्यक्षा पुष्पा दगडे आणि मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्यासह संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून आता ठोस पावले उचलली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी अंमली पदार्थ मुक्त महाराष्ट्र व्यूहरचना व कृती योजना या विषयावर उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्यातील अंमली पदार्थांचे जाळे नष्ट करण्यासाठी कठोर कारवाईसोबतच जनजागृती, प्रभावी पोलीस समन्वय आणि व्यसनमुक्ती व पुनर्वसन यंत्रणा बळकट करण्याबाबत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले. या बैठकीला गृह ग्रामीण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव गृह मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव महसूल विकास खारगे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तरुणाईला व्यसनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि महाराष्ट्राला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अकलूज पोलिसांनी अवैध अग्निशस्त्रांची विक्री करणाऱ्या टोळीविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी 6 आरोपींना अटक करत 17 देशी बनावटीची पिस्तुले, 47 जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 14 ऑगस्ट रोजी विकास वजाळे हा टाटा नेक्सॉनमधून पिस्तुले विक्रीसाठी अकलूज टेंभुर्णी मार्गावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून वजाळेला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून 2 पिस्तुले आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली. तपासात ही शस्त्रे मिरज येथील राहुल माने याच्याकडून घेतल्याचं समोर आलंय. त्यानंतर विविध ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी एकूण 17 पिस्तुले आणि 47 काडतुसे जप्त केली. या प्रकरणात 6 जणांना अटक झाली असून 2 आरोपी फरार आहेत. अटक आरोपींना 21 ऑगस्ट पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. कोण एक्झॅक्टली आलं आणि कोण सप्लाय करत होता ते इन्व्हेस्टिगेशन करत हे मेहता आहेत 7वा नंबरचा आरोपी तो मध्य प्रदेशमध्ये धुळे बॉर्डरवरती आमचं टीम जाऊन कोऑर्डिनेशन करून ते परराज्याचं टीमचं मदत घेऊन ते त्यांच्याकडून पण वेपन रिकव्हरी करून त्यांना आणले. असं एक एकंदरीत पूर्ण नेटवर्क हे आम्ही क्रॅक केले. पॉलिटिकल असं कोण आरोपी नाही, तसं काही नाही. किती दिवस आपली टीम होती? हे पहिले आरोपी 14 तारखेला 14/8ला पहिले आरोपीला पकडले. नंतर एकंदरीत 5 दिवसाचं पूर्ण वर्कआउट आहे आणि टोटल 17 वेपन आणि 42 असं बॅटरीज रिकव्हरी झालेलं आहे. सप्लाय ते वेगवेगळ्या माध्यमातून येतात. ते तिथून काही बसून इथपर्यंत येतात. ते डिमांड असते तर सगळे एकत्र घेऊन येत नाही. तर 2 वेपन 4 वेपन असं घेऊन येतात. नंतर जसं जसं रिक्वायरमेंट वाढते तर तसं ते स्वतः तिकडून एमपीतून इकडे घेऊन येतात, डिलिव्हरी देतात आणि इथून हे जे माणूस असतील ते एक त्यांचं डिमांड असते ते एक कस्टमरला ते सप्लाय करतात. असं आहे. जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथे पत्रकार सुरेश वाणी यांना आमदार शरद सोनावणे यांनी कथितरित्या अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून धमकी दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने केली आहे. याबाबत रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले, रायगड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अजनावळे येथील आश्रमशाळेत अदानी प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांची बैठक सुरू असताना पत्रकार सुरेश वाणी वार्तांकनासाठी उपस्थित होते.
त्यावेळी आमदार शरद सोनावणे यांनी धमकी दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। तसेच पत्रकारांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचाही आरोप आहे। या कथित घटनेचा पत्रकार संघाने निषेध करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी अशी भूमिका संघटनेने मांडली। दरम्यान पत्रकारांच्या सन्मान, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेच्या संरक्षणासाठी सरकार पत्रकारांच्या पाठीशी राहील असे आश्वासन पालकमंत्री भरत गोगावले यांनी दिले। गेल्या 2.5 वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचे महाडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांचे स्वागत केले। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि महाडकर उपस्थित होते। पालकमंत्री भरत गोगावले यांनी आपले पालकमंत्रीपद राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करणार असल्याचे सांगितलं। तसेच शेरो शायरीच्या माध्यमातून विरोधकांना चोख प्रत्युत्तर देत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली। पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर महाडमध्ये झालेल्या स्वागतामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी भरत गोगावले यांनी रायगडच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। पालकमंत्रीपद मिळालेलं आहे, ज्या जिल्ह्याच्या जनतेने देव पाण्यात म्हणून ठेवले होते भरतशेठसाठी, हे पालकमंत्रीपद रायगड जिल्ह्याच्या जनतेच्या चरणी अर्पण करतो। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शिवाजी महाराजांचं असं देखणं स्मारक आग्र्यामध्ये होणं गरजेचं आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये कुठे नाही आहे, अशा प्रकारचं आग्र्याला आम्ही स्मारक बनवतोय। म्हणजे पहिला जेव्हा जनता जाईल त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघून नंतर मग ताजमहाल बघायला जातील। अशा प्रकारचं स्मारक आमचं बनवण्याचं काम आहे। नशिबात काय लिहिलं याने मला फरक पडत नाही आहे, कारण कष्टाच्या मनगटासमोर अपयश कधीच टिकत नाही आहे। जोपर्यंत खेचून आणत नाहीये माझा हक्काचा विजय, तोपर्यंत हा भरतशेठ मैदानातून कधीच मागे हटत नाही आहे। कुछ देर की खामोशी थी, खामोशी थी, आज शोर आएगा, किसी का वक्त था हमारा दौर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी जिजाऊ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत गणेशोत्सवाच्या तयारीला उत्साहात सुरुवात झाली आहे। ओम साई गणेश मित्र मंडळाच्या वतीनं दापोलीच्या राजाचे पाठपूजन धार्मिक वातावरणात पार पडले। विधिवत पूजा अर्चा करत गणरायाचे पाठपूजन करण्यात आले। यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सातारा येथील हिंदुराज मित्र मंडळाने सादर केलेली मनोरे रचण्याची सलामी। पारंपरिक पद्धतीने मनोरे रचून गणरायाला मानवंदना देण्यात आली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाला गणेश भक्त आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भक्ती, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम या पाठपूजन सोहळ्यात पाहायला मिळाला। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।